नमस्कार. आज आपण अजिबात कळू न होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. त्यासाठी मी 250 ग्रॅम कारले घेतले आहेत. ती स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. सर्व कारले कट करून झाली आहे. आता कारल्यामधल्या बिया काढून घेऊ. एक एक करून सर्व बिया काढून घ्यायचे आहे. सर्व बिया काढून झाल्यात. आता यामध्ये मीठ टाकू, छान मिक्स करून घेऊ आणि 10 मिनटं झाकून ठेवू. इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतला आहे. कांदा थोडा जास्तच घ्यायचा आहे. आता कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व कारले धुवून घेतली आहे. आता कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि कट केलेला कांदा टाकायचा आहे. आणि इथे काय करायचं आहे, आपल्याला कांदा आणि कारलं सोबत टाकायचं आहे, म्हणजे दोन्ही पण वाफेवर छान होतील. छान मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आणि कारल्याला सारखा चम्मच देत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने कारलं होईल. आता कारलं शिजले की नाही हे हाताने चेक करून पहा. छान शिजलं आहे कारलं. आता त्याच कढईमध्ये थोडं कारलं बाजूला घेऊन तिथेच थोडा लसूण टाका. लसूण आधी टाकला असता तर लसूण जळला असता, त्यामुळे लसूण आपण शेवटी टाकला आहे. लसूण झाल्यानंतर छान मिक्स करा. मिक्स केल्यानंतर आपल्याकडे अवेलेबल असलेले ते मसाले टाका. हळद, जिरे धने पूड, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, सब्जी मसाला हे सर्व मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर थोडे मीठ टाका आणि परत मिक्स करून घ्या. आणि 1-2 मिनटं झाकण ठेवा. त्यानंतर छान मिक्स करून घ्या आणि कोथिंबीर टाका. कोथिंबीर टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्या. आणि रेडी आहे आपली सिंपल कारल्याची भाजी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.